नमस्कार. आजच्या या विशेष आणि माहितीपूर्ण विश्लेषणात आपले स्वागत आहे. बँकिंग आणि आर्थिक व्यवहार हे आपल्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. विशेषतः सर्वसामान्य जनता आणि व्यापारी बांधवांसाठी पैशांची देवाणघेवाण पूर्णपणे सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच आज आपण बँकिंग, सहकार, कायदा आणि AI अभ्यासक श्रीकांत जाधव, पुणे यांच्या सविस्तर संशोधन आणि लेखनावर आधारित एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, तो म्हणजे बँकिंग चेक आणि त्यासंबंधित कायदेशीर प्रक्रिया. या सविस्तर विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की सर्वसामान्य जनतेला आणि व्यापाऱ्यांना अधिक प्रभावी माहिती मिळावी, जेणेकरून आर्थिक फसवणूक टळेल आणि कायदेशीर बाबींबद्दल सर्वांनाच स्पष्टता येईल. चला तर मग या महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया. आजच्या या सादरीकरणात आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. 1. चेक म्हणजे काय? 2. तो अचूक कसा लिहावा? 3. सुरक्षिततेसाठी अकाउंट पेई आणि बेअरर चेकमधील फरक. 4. चेक बाउन्स आणि त्यावरील कायदेशीर कारवाई. 5. स्टॉप पेमेंट आणि PDC. आणि शेवटी 6. डिमांड ड्राफ्टची सुरक्षितता. चला तर मग सुरुवात करूया भाग 1 पासून. चेक म्हणजे नक्की काय? आता वरवर पाहता चेक म्हणजे केवळ एक कागदाचा तुकडा वाटू शकतो, बरोबर? पण प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881 नुसार चेक हा एक कायदेशीर लेखी आदेश आहे. जेव्हा एखादा चेक लिहून दिला जातो तेव्हा तो बँकेला दिलेला एक अधिकृत आदेश असतो की खात्यातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला ठराविक रक्कम देण्यात यावी. या छोट्याशा कागदाला कायद्याचे अतिशय भक्कम पाठबळ असते. आपण कागदावर जे शब्द लिहितो त्यावरून चेकचे अनेक प्रकार पडतात. जसं की बेअरर चेक, याचा अर्थ जो कोणी तो चेक बँकेत घेऊन जाईल त्याला थेट रोख पैसे मिळतील. ऑर्डर चेक हा एका विशिष्ट व्यक्तीसाठीच असतो. क्रॉस्ड चेक म्हणजे त्यावर फक्त 2 समांतर रेषा मारलेल्या असतात, ज्यामुळे पैसे रोख न मिळता फक्त खात्यात जमा होतात. अकाउंट पेई चेक हा सर्वात जास्त सुरक्षित मानला जातो, कारण पैसे फक्त आणि फक्त नाव असलेल्या व्यक्तीच्याच खात्यात जातात. याशिवाय भविष्यातील तारखेसाठी पोस्ट डेटेड चेक आणि स्वतःच्याच खात्यातून रोख पैसे काढण्यासाठी आपण सेल्फ चेक वापरतो. आता आपली बँकिंग प्रणाली खूपच स्मार्ट आणि प्रगत झाली आहे. 2010 मध्ये RBIने CTS म्हणजेच चेक ट्रंकेशन सिस्टम नावाची एक भारी सिस्टम सुरू केली. आता तुमचा कागदी चेक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत प्रत्यक्ष प्रवास करत नाही. त्याऐवजी त्याची इलेक्ट्रॉनिक इमेज आणि MICR डेटा स्कॅन करून सिस्टममधून पाठवला जातो. यामुळे होतं काय तर काम अतिशय वेगाने होतं आणि मध्यंतरी चेक गहाळ होण्याची किंवा फसवणुकीची शक्यता अगदी शून्यावर येते. पुढे वळूया भाग 2 कडे. अचूक चेक कसा लिहावा? चेक लिहिताना झालेली एक छोटीशी चूक सुद्धा मोठी कायदेशीर डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे ही पद्धत अगदी लक्ष देऊ नये का. सर्वात आधी उजव्या कोपऱ्यात स्पष्टपणे तारीख लिहा. पेच्या पुढे ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचे पूर्ण नाव लिहा. बॉक्समध्ये आकड्यात रक्कम लिहिताना स्वल्पविराम द्या आणि शेवटी // नक्की लावा. तसेच शब्दात रक्कम लिहिताना शेवटी ओन्ली किंवा फक्त असा शब्द हमखास लिहा. आणि सर्वात शेवटी बँकेत नोंदवलेली तुमची जी अधिकृत सही आहे तीच शाहीच्या पेनाने करा. आता काही चुका अशा आहेत ज्या कटाक्षाने टाळल्याच पाहिजेत. रक्कम शब्दात आणि आकड्यात नेहमी एकसारखीच असली पाहिजे. चेकवर अजिबात खाडाखोड करू नका. जर एखादी चूक झालीच तर तो चेक फाडून टाका आणि नवीन चेक वापरा. पण रिस्क घेऊ नका. नावाच्या किंवा रकमेच्या पुढे अजिबात रिकामी जागा सोडू नका. तिथे एक पेनने रेषा ओढा, जेणेकरून कुणीही त्यात जास्तीचे आकडे वाढवू शकणार नाही. आणि हो, मुदत संपलेला म्हणजे 3 महिन्यांपेक्षा जुना चेक वापरू नका. भाग 3. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अकाउंट पेई विरुद्ध बेअरर चेक. सुरक्षिततेचा विचार केला तर अकाउंट पेई आणि बेअरर चेकमध्ये जमीनास्मानाचा फरक आहे. अकाउंट पेई चेक अतिशय सुरक्षित असतो, कारण त्याचे पैसे फक्त आणि फक्त संबंधित व्यक्तीच्याच बँक खात्यात जमा होतात. समजा तो चोरीला गेला तरीही कोणी भलताच माणूस ते पैसे काढू शकत नाही. याउलट बेअरर चेकची जोखीम खूप जास्त असते. तो ज्याच्या हातात असेल त्याला रोख पैसे मिळतात. त्यामुळे व्यावसायिक आणि व्यापारी बांधवांनो, मोठी रक्कम असेल किंवा अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करत असाल तर नेहमी अकाउंट पेई चेकचाच वापर करा. आता भाग 4. सर्वात गंभीर विषय, चेक बाउन्स आणि त्यावरील कायदेशीर कारवाई. चेक बाउन्स होणे म्हणजे काय? बऱ्याच लोकांना वाटतं की खात्यात पैसे नसले की चेक बाउन्स होतो. खरं तर हे मुख्य कारण आहेच, पण एवढंच नाही.
जर तुमची सही जोडली नाही, तुमचं बँक खातं बंद झालेले असेल, तुम्ही स्वतः बँकेला स्टॉप पेमेंटच्या सूचना दिल्या असतील किंवा भविष्यातील तारखेचा चेक चुकून वेळेआधीच बँकेत जमा केला गेला, तरीही चेक बाउन्स होतो. इथे हा 3 आकडा खूप महत्वाचा आहे. बँकेचे नियम स्पष्ट आहेत. कोणत्याही सामान्य चेकची व्हॅलिडिटी म्हणजेच कायदेशीर मुदत त्यावर टाकलेल्या तारखेपासून बरोबर 3 महिनेच असते. या 3 महिन्यांच्या आतच तो बँकेत जमा करणे बंधनकारक असते. जर दुर्दैवाने चेक बाउन्स झालाच, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत कायदेशीर कारवाईची एक अत्यंत कडक टाईमलाईन आहे. हे गणित अगदी पक्क लक्षात ठेवायचं. ज्या दिवशी चेक बाउन्स होतो, तिथून 30 दिवसांच्या आत तुम्हाला पैसे न देणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवणं अनिवार्य आहे. नोटीस मिळाल्यापासून पुढचे 15 दिवस हा त्या व्यक्तीला पैसे जमा करण्यासाठी ग्रेस पिरियड दिला जातो. आणि जर या 15 दिवसानंतरही पैसे मिळाले नाहीत, तर आणि तरच तुम्ही न्यायालयात रीतसर खटला दाखल करू शकता. आणि जर न्यायालयात हा बाउन्सचा खटला सिद्ध झाला, तर शिक्षा काय आहे माहितीये? तब्बल 2 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास. सोबतच चेकवर जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रकमेचा दंडही आकारला जाऊ शकतो. याशिवाय तुमचा सिबिल स्कोअर कायमचा खराब होतो. म्हणजे हा केवळ बँकेचा तांत्रिक विषय नसून एक अतिशय गंभीर फौजदारी गुन्हा आहे. भाग 5. स्टॉप पेमेंट आणि पोस्ट डेटेड चेक PDC. व्यवसायात अनेकदा असा प्रश्न पडतो की आपण दिलेला चेक थांबवायचा असेल तर बँकेत स्टॉप पेमेंट नेमके कधी आणि कसे करावे? स्टॉप पेमेंटची विनंती फक्त तोच व्यक्ती करू शकतो ज्याने स्वतःच्या खात्याचा चेक लिहून दिला आहे. तुमचा चेक हरवला असेल, त्यात काही मोठी चूक झाली असेल किंवा समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला ठरलेला माल मिळालाच नसेल, तर तुम्ही बँकेला सांगून पेमेंट थांबवू शकता. पण इथे एक मोठा इशारा आहे, सावधान. जर तुमचं खरंच काही कायदेशीर देणं असेल आणि ते टाळण्यासाठी तुम्ही जाणून बुजून स्टॉप पेमेंट केलं, तर तुम्ही यातून पळ काढू शकत नाही. कलम 138चा खटला तुमच्यावर नक्कीच चालू होऊ शकतो. आता थोडं पोस्ट डेटेड चेक म्हणजे PDC बद्दल बघूया. कर्ज, EMI किंवा भाड्यासाठी अनेकदा भविष्यातील तारखेचे चेक आगाऊ दिले जातात. हे पूर्णपणे कायदेशीर आहे. पण लक्षात ठेवा, जरी त्यावर पुढची तारीख असली तरी तो एक वैध कायदेशीर दस्तऐवज आहे. जेव्हा ती तारीख येईल आणि तो चेक बँकेत जमा होईल, तेव्हा जर तो बाउन्स झाला तर कलम 138चे सगळे कडक नियम त्यालाही तशाच प्रकारे लागू होतात. आणि शेवटचा भाग 6. डिमांड ड्राफ्ट DDची सुरक्षितता. जेव्हा व्यवहार खूप मोठा असतो तेव्हा चेकपेक्षाही अत्यंत सुरक्षित असा एक पर्याय आहे, तो म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा DD. चेक बाउन्स होऊ शकतो, पण DD कधीच बाउन्स होत नाही. कारण DD बनवून देण्यापूर्वीच बँक तुमच्याकडून तेवढे पैसे खात्यातून जमा करून घेते. चेकला स्टॉप पेमेंट करणे सोपे असते, पण DD थांबवणे खूप कठीण असते. यासाठी बँकेचे थोडे चार्जेस नक्कीच लागतात, पण तुम्हाला 100% शाश्वती मिळते की समोरच्याला पैसे मिळतील आणि तुमचे पैसे सुरक्षित आहेत. श्रीकांत जाधव यांच्या या सखोल बँकिंग आणि कायदेशीर संशोधनाचे एक अतिशय महत्त्वाचे सार सांगायचे झाले तर ते या एकाच वाक्यात समावलेले आहे. तुमच्या छोट्या आणि दैनंदिन व्यवहारांसाठी चेकचा वापर ठीक आहे, पण जेव्हा अनोळखी व्यक्तींसोबत मोठ्या रकमेचा व्यवहार करायचा असतो तेव्हा पूर्ण सुरक्षिततेसाठी नेहमी डिमांड ड्राफ्ट, NEFT किंवा UPI सारख्या पर्यायांचाच आग्रह धरा. ही आर्थिक सुरक्षिततेची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. शेवटी एवढाच विचार करा, चेक हा केवळ एक कागद नसून ती एक मोठी कायदेशीर जबाबदारी आहे. सहीतील एक छोटीशी चूक किंवा रकमेच्या रकान्यात रिकामी सोडलेली थोडीशी जागा तुम्हाला किंवा तुमच्या व्यवसायाला एका मोठ्या आणि न संपणाऱ्या कायदेशीर लढाईत ओढू शकते. त्यामुळे आजच स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, आपल्या दैनंदिन व्यवहारात बँकिंगचे हे साधे नियम पाळले जात आहेत का? आवश्यक ती सर्व काळजी आपण घेत आहोत का? यावर नक्की विचार करा. माहितीपूर्ण रहा आणि आपल्या आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवा. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.